वेलकम टू द पार्ट सिरीज ऑफ बेसिक फॉरेक्स ट्रेडिंग. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बेसिक फॉरेक्स ट्रेडिंग काय राहते. पार्ट वन मध्ये आपण काय काय बघितलं होतं. फॉरेक्स ट्रेडिंग काय राहते ते बघितलं. मार्केट पार्टिसिपंट्स कोण राहतात, मार्केटचे सेशन्स काय आहेत, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजचे टॉपिक्स असणार आहेत. व्हॉट इज करन्सी, करन्सी पेअर्स काय राहतात आणि करन्सी पेअरचे टाइप्स कोणकोणते आहेत हे आज आपल्याला बघायचे आहेत. जसं इंडियन मार्केटमध्ये तुम्ही काय करतात, कुठले स्टॉक्स एक्सचेंज करतात किंवा निफ्टीचे कॉल पुट बाय करतात, सेम त्याच प्रकारे फॉरेक्समध्ये काय केलं जातं, कमोडिटीज आणि करन्सी पेअर्स ट्रेड केल्या जातात. आता करन्सी काय आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया. आपण इंडियामध्ये राहतोय, आपल्या इंडियाची कुठली करन्सी आहे, INR. ही काय झाली आपली इंडियन करन्सी. आता प्रत्येक देशाची काय आहे, अशा करन्सीज आहेत. वर्ल्डमध्ये 200 पेक्षा जास्त देश आहेत, म्हणजे प्रत्येक देशाची काय असते, एक करन्सी राहते. आता जसं की एक्झाम्पल INR, युरो, USD, जपानची जॅपनीज येन, ब्रिटिश पाऊंड आणि कॅनेडियन डॉलर, असे खूप सारे प्रत्येक देशाचे काय आहेत, करन्सीज आहेत. तर आपण काय करतो, फॉरेक्समध्ये करन्सी एक्सचेंजेस करतो, ज्याच्या मदतीने आपण फॉरेक्समध्ये प्रॉफिट्स अर्न करतो. आता करन्सी पेअर्स काय राहतात आपण ते बघूयात. करन्सी पेअर ज्यावेळेस दोन करन्सी एकत्र येतात, जसं की समजा INR ही आपली इंडियाची झाली आणि USD ही काय झाली, डॉलर झाली. ह्या ज्या वेळेस दोन करन्सी एकत्र येत आहेत त्यावेळेस याला म्हणलं जातं करन्सी पेअर. याचे शॉर्ट फॉर्म मध्ये हे सगळे नावं लिहिलेले जातात, INR, USD, आणि हे तीन तीनच्या फॉर्म मध्ये डिवाइड केलं जातं. यामध्ये एक असा स्लॅश राहील. आता या करन्सी पेअरला आपण म्हणणार INR USD करन्सी पेअर. दोन करन्सी ज्यावेळेस एकत्र येत आहेत त्यावेळेस आपल्याला एक करन्सी पेअर भेटतीये. आता आपल्याला चेक करायचं आहे INR USD ची काय प्राइस आहे. सगळ्यात पहिले जे बिगनर आहेत, ज्यांनी ही ॲप्लिकेशन कुठली आहे, हे सॉफ्टवेअर कुठलं आहे माहीत नाही आहे, त्यांनी प्ले स्टोअरवरती जायचं, ट्रेडिंग व्ह्यू सर्च करायचं किंवा डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यू असं जर तुम्ही सर्च केलं तर ही पहिली वेबसाईट येईल. वेबसाईटवरती ओपन करू शकतात किंवा मोबाईलमध्ये जर प्रॅक्टिस करायची तर ही ॲप इन्स्टॉल करू शकतात. ठीक आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही आले अशा प्रकारे, इथे लॅपटॉपमध्ये तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल इथे वॉच लिस्ट म्हणून एक ऑप्शन राहतं. आता कुठलीही तुम्हाला करन्सी पेअर शोधायची आहे, तुम्ही यामध्ये शोधू शकतात. इथे प्लसमध्ये गेले, INR USD तुम्ही सर्च केलं. आता माझ्याकडे ही ऑलरेडी आहे, INR USD, USD INR. ठीक आहे. अशा प्रकारे ही करन्सी पेअर आहे. आपण काय केलं, आता याला चेक करूयात. ही मी करन्सी पेअर ओपन केली बघा. इथे साईडला इथे प्राइस मेन्शन केलेली असते, US डॉलर आणि इंडियन रुपीज, US डॉलर, INR, अशा प्रकारे. आज एका डॉलरचा काय रेट आहे हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण ह्या करन्सी पेअरच्या मदतीने ते चेक करू शकतो. आजचा रेट काय येतोय, 95 रुपीज एका डॉलरची प्राइस आहे. असेच तुम्ही प्रत्येक देशातल्या कुठल्याही करन्सी पेअरची प्राइस चेक करू शकतात. त्यानंतर ती करन्सी कुठल्या करन्सीत एक्सचेंज केल्यानंतर त्याचा रेट काय राहील हे सुद्धा तुम्हाला चेक करता येतं. त्यानंतर आता एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, युरो USD. हा काय आहे, युरो आहे एक आणि एक USD. आता तुम्हाला सेम याची प्राइस चेक करायची आहे, युरो USD याची आज काय रेट आहे, म्हणजे एक युरो जर तुम्ही डॉलरमध्ये कन्वर्ट केला तर त्याची आज काय प्राइस भेटेल. सेम आपण येणार ट्रेडिंग व्ह्यू वरती, इथे सर्च करणार, प्लसमध्ये आल्यानंतर युरो USD. आता माझ्याकडे हे ऑलरेडी ऍड केलेले आहे माझ्या वॉच लिस्टमध्ये. हे इथे बघा, युरो USD तुम्हाला दिसतंय. इथे मी काय करणार, क्लिक करणार, याची प्राइस आज काय आहे आपण ते बघूयात. हा युरो USD चा चार्ट. आता जी कुठे तुम्ही तुमच्याकडे जर समजा एक फिजिकल युरो आहे, ठीक आहे, तो तुम्हाला एक्सचेंज करायचा आहे, तुम्ही कुठे जाणार, जे तुमच्या नियर बाय करन्सी एक्सचेंजेसचे दुकान आहेत किंवा एअरपोर्ट वरती तर आपल्याला इझी भेटून जातात. ठीक आहे, तिथे जाऊन एक्सचेंज करणार. तर त्यावेळेस जो व्यक्ती तिथे बसलेला एक्सचेंज रेट तो कुठे बघून देतो, ह्या प्राइसला बघून भेटतो. किती भेटतोय, $1 10-15 सेंट जवळजवळ. $1 15 जसं आपल्या इंडियन रुपीजमध्ये 100 पैसे झाले की ₹1 बनतो, सेम त्याच प्रकारे फॉरेक्समध्ये 100 सेंट झाले की $1 बनतो. तर $1 वरती 15 सेंट अशी प्राइस चालू आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एक्सचेंज करू शकतात कुठल्याही गोष्टी. आता त्यानंतर आपण पुढे बघूयात, बेस करन्सी आणि कोट करन्सी काय असते. आता बेस आणि कोट आता तुम्हाला ऑलमोस्ट लक्षातच आलं असेल. बेस म्हणजे ती करन्सी जी तुम्ही देतायत आणि त्याच्या बदल्यात जी करन्सी तुम्ही रिसीव्ह करतायत
त्याला आपण म्हणलं जातं कोट करन्सी. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बेस करन्सी म्हणजे जी करन्सी तुम्ही देतायत आणि त्याच्या बदल्यात जी करन्सी रिसीव्ह करतायत, एक्सचेंज आपण जे करतोय त्याला आपण कोट करन्सी असं म्हणतो. आता एन नंबर्स ऑफ करन्सी पेअर्स मार्केटमध्ये आहे, ठीक आहे. युरोला तुम्ही डॉलरमध्ये एक्सचेंज करू शकतात, युरोला तुम्ही INR मध्ये करू शकतात, युरोला तुम्ही जॅपनीज येन मध्ये करू शकतात. आणि जेवढेही करन्सी आहेत त्याला प्रत्येकासोबत आपल्याला एक्सचेंज करता येतं. जर अशी पॉसिबिलिटीज बघितली तर लिस्ट लागून जाईल एवढ्या करन्सी पेअर्स मार्केटमध्ये आहेत. तर आता आपण याला डिवाइड करणार आहेत 3 पार्ट्समध्ये, टाईप ऑफ करन्सी पेअर्समध्ये, ज्याचे की 3 मेजर टाइप्स राहतात. एक असतो मेजर करन्सी पेअर, दुसरा असतो मायनर करन्सी पेअर आणि तिसरा असतो एक्झॉटिक करन्सी पेअर. आता एक एक करन्सी पेअर आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. सगळ्यात पहिले येतो मेजर करन्सी पेअर. आता याच्यामध्ये वर्ल्डमध्ये जे टॉप रेटेड करन्सीज आहेत, ज्यांचे की व्हॉल्यूम खूप चांगले आहेत, व्हॉल्यूम म्हणजे जे जास्त ट्रेड होतात, असे जे करन्सी पेअर्स आहेत ते कशामध्ये येतात, मेजरमध्ये. जसं की युरो आहे, USD आहे, जॅपनीज आहे, मी हे जे नाव घेतोय हे सगळे कशामध्ये येतात, मेजरमध्ये येतात. तर मग याच्या रिलेटेड जेवढ्या बी करन्सी पेअर्स राहतील त्या कशामध्ये येतील, मेजरमध्ये. आता हे मी खाली चार्ट बनवलेला आहे, तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये, इथे फक्त समजून घ्या याचा डिफरन्स काय राहतो. मग येतं मायनर करन्सी पेअर. याच्यामध्ये पण ॲव्हरेज व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, याचे पण वर्ल्डमध्ये चांगल्या प्रकारे ट्रान्झॅक्शन होतात, पण ॲज कम्पेअर टू मेजर हे काय आहे, कमी आहे, म्हणून हे मेजर करन्सी पेअर्समध्ये डिवाइड केलं जातं. त्यानंतर येतात एक्झॉटिक करन्सी पेअर. अशा करन्सी पेअर ज्यांची की मार्केटमध्ये काही किंमत नाहीये, त्यांना व्हॉल्यूम नाहीये, किंवा अशा करन्सी ज्या आत्ता आत्ता डेव्हलप व्हायला स्टार्ट झालेत, असे देश जे आत्ता आत्ता डेव्हलप होत आहेत, ज्यांची वर्ल्डमध्ये जर कंपॅरिझन केलं तर काही किंमत नाहीये, अशा ज्या करन्सी पेअर्स असतात त्या जातात एक्झॉटिकमध्ये. आता कसं ओळखणार कुठली मेजर आहे, कुठली मायनर आहे, कुठली एक्झॉटिक आहे? काही टेन्शन घ्यायचं नाही, तुमच्या भावाने तुमचं काम एकदम सोपं केलेलं आहे. इथे बघा, मेजर, मायनर आणि एक्झॉटिक हे जस्ट एक्झाम्पल्स आहेत, ठीक आहे. लिस्ट जर लावत बसलो तर मेजरचे 4 घंटे चालले जातील आपले, मायनरचे वेगळे आणि एक्झॉटिकचे वेगळे. आता आपली स्ट्रॅटेजी जी असते, कुठलीही फॉरेक्स स्ट्रॅटेजी मायनरमध्ये ट्रेड केली जात नाही आणि एक्झॉटिकमध्ये ट्रेड केली जात नाही, कारण की कुठल्याही स्ट्रॅटेजीला ट्रेड करण्यासाठी हाय व्हॉल्यूम लागतो, म्हणजे ट्रान्झॅक्शन चांगले लागतात. तर आपण आपली जी स्ट्रॅटेजी ट्रेड करतो ती कशामध्ये करतो, मेजर करन्सी पेअर्समध्ये करतो. आता त्यानंतर आपण बघणार आहोत मायनर, एक्झॉटिक. मायनर आणि एक्झॉटिक मध्ये आपण ट्रेडिंग करत नाही बिलकुल. तर आता कुठल्या कुठल्या मेजर करन्सी पेअर्स आहेत, हे इथे मी 5 करन्सी पेअर्स मेन्शन केलेले आहेत ज्या टॉप रेटेड आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली ट्रेड्स करू शकतात फॉरेक्समध्ये. आता हे सगळे तुम्हाला काय करायचे, तुमच्या वॉच लिस्टमध्ये ऍड करायचे आहेत. वॉच लिस्ट कुठे बघायला भेटते तुम्हाला, ही इथे अशी वॉच लिस्ट असते, ज्याच्यामध्ये तुम्ही हर करन्सी पेअर वरती काय करू शकतात, लक्ष ठेवू शकतात. आता हे झालं तुमच्या करन्सी पेअर्स. काय बघितलं आपण, पुन्हा एकदा रिवाइज करूयात. आपण सगळ्यात पहिले बघितलं करन्सी, जे आपण आजच्या याच्यामध्ये पैसे आपण ज्याला म्हणू एकदम सोप्या भाषेमध्ये एक्सचेंज करतोय. आपल्या देशाची करन्सी कुठली झाली, INR. अशा खूप साऱ्या आहेत, तर याला आपण करन्सीमध्ये म्हणणार. टाईप ऑफ करन्सी पेअर, ज्यावेळेस दोन करन्सी एकत्र येतील त्यावेळेस बनते एक करन्सी पेअर. जसं की इथे एक उदाहरण तुमच्या समोर आहे, युरो आणि USD. आता यामध्ये बेस कुठली आहे, युरो, कोट कुठली आहे, USD. म्हणजेच काय, जी आपण देतोय ती झाली युरो आणि त्याच्या बदल्यात जी रिसीव्ह करतोय ती झाली कोट, म्हणजेच USD करन्सी पेअर. त्यामध्ये आपण 3 टाईप बघितले, मेजर, मायनर, एक्झॉटिक, ज्याचा की चार्ट तुमच्या समोर इथे आहे. आता आपण बघणार आहोत करन्सी पेअर मध्येच फक्त आपण ट्रेडिंग करतो का फॉरेक्स मध्ये, नाही. आपण त्यासोबत सोबत कमोडिटीज मध्ये पण ट्रेड करतो, जसं की लास्ट व्हिडिओ मध्ये आपण मेन्शन केलं होतं. आता कमोडिटीज मध्ये काय काय येतं, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, ऑइल, हे जेवढे धातू आहेत ते सगळे कशामध्ये येतात, करन्सी पेअर्स मध्ये येतात. आता तुम्ही इथे जे बघतात XAU USD, हा एक बेस्ट हे म्हणू शकतात कमोडिटी आहे गोल्ड मध्ये, याला आपण गोल्ड म्हणतो. याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट व्हॉल्यूम राहतो, एकदम सगळे जेवढे फॉरेक्स ट्रेडर आहेत ते सगळे गोल्ड मध्ये सगळ्यात जास्त ट्रेडिंग करतात. माझाही फेवरेट करन्सी पेअर, कमोडिटी पेअर गोल्डच आहे. आता याचं नाव कसं बनलेलं आहे आपण ते समजून घेऊयात. जसं की लास्टला तुम्हाला याला आपण डिवाइड करूयात, XAU USD. आता तुम्हाला लक्षात आलं असेल ह्या दोन वेगवेगळ्या करन्सी पेअर आहेत. याला थोडं मोठं करतो. हे दोन वेगवेगळ्या करन्सी आहेत. आता XAU आणि USD. USD तर तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे की USD काय आहे.
ठीक आहे. आता XAU हे नाव कसं आलेलं आहे आपण ते समजून घेऊयात. कुठल्याही एलिमेंटला सगळ्यात पहिले काय लावलं जातं? X हा अशा प्रकारे लावलं जातं. आता हा जो उरला AU हा काय आहे? एलिमेंटचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 10th किंवा 12th ला ज्यावेळेस तुम्ही शिकले असताल त्यावेळेस AU म्हणजे काय असतं? गोल्ड. हे अशा प्रकारे नाव बनलेलं आहे. XAU USD म्हणजेच गोल्डचा चार्ट आहे. हा आपल्याला अशा प्रकारे कळतं. आता सेम आपल्याला सिल्वरचा चार्ट बघायचा आहे. तो कसा ओळखला जाईल? सगळ्यात पहिले X कमोडिटीजला लागतं. याचं काय येतं? AG सिल्वरसाठी. XAG USD अशा प्रकारे हे सिल्वरचा चार्ट आहे. आता इथे बघा तुम्हाला दाखवतो. हा गोल्डचा जो आपण बघतोय XAU USD जो की आता ओपन आहे. आता आपल्याला सिल्वरचा चार्ट बघायचा आहे. हा सिल्वरचा चार्ट झाला बघा. हा काय आहे? XAG USD वरती इथे मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे याला आयडेंटिफाय केलं जातं. त्यानंतर आता खूप सारे आहेत. अजून कमोडिटीजमध्ये पण जर बघितले पण आपण मेजर फक्त गोल्डमध्ये ट्रेड्स करतो. सिल्वरमध्येही ट्रेड्स अवॉइड केले जातात. ठीक आहे. अशा प्रकारे करन्सी पेअर्स आणि कमोडिटीजमध्ये आपण ट्रेड्स करतो. एवढा जर तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल तर हा सफिशियंट आहे. बाकी जे राहिलेले आपले टॉपिक्स आहेत, पिप्स काय राहतात, स्प्रेड काय राहतात, फॉरेक्स ब्रोकर काय आहेत, ऑर्डर टाइप्स काय राहतात फॉरेक्समध्ये, हे सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला ही PDF हवी आहे तर मी खाली इथे माझा व्हॉट्सअप नंबर मेन्शन करतोय. यावरती कॉन्टॅक्ट करा. मला एक सिम्पली मेसेज करा की आम्ही तुमचा व्हिडिओ बघितलेत, आम्हाला PDF हवी. मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF पाठवून देईल. ठीक आहे. 90 75 18 38 01 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. यावरती मेसेज करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. आणि तुमच्यासोबतच जो कुठला तुमचा मित्र आहे ज्याला फॉरेक्स ट्रेडिंग शिकायची इच्छा आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.